जेव्हा पाकिट रिकामं असतं ना, तेव्हा माणूस कोणताही निर्णय घ्यायला तयार होतो. मी सुद्धा एका जाहिरातीवर क्लिक केलं आणि थेट पोहोचलो एका अलिशान हॉटेलमध्ये. तिच्या मोगऱ्याच्या सुगंधाने आणि रेशमी स्पर्शाने खोलीतील शांतता भेदली. तिने माझा हात पकडला आणि कानात हळूच कुजबुजली. ते एका रात्री काय घडलं, एका ही आजची खरी आणि बेधुंद कथा. आयुष्याच्या एका कठीण वळणावर जेव्हा माणूस उभा राहतो, तेव्हा परिस्थिती त्याला एका अशा रस्त्यावर आणून सोडते जिथे जाण्याचा प्रयत्न त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी सुद्धा एक अगदी साधा, हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेला तरुण होतो. पण गरिबी अगदी डोक्यावर असलेलं कर्ज मला अस्वस्थ करत होतं. मित्राकडून घेतलेलं कर्ज वेळेत परत न करता आल्यामुळे दररोज होणारा त्रास असह्य झाला होता. त्या भयान शांततेत मी इंटरनेटवर काहीतरी रोजगाराचं साधन शोधत होतो. शोधता शोधता अचानक एका जाहिरातीवर माझी नजर खेळली. तिथे मसाज बॉय आणि पर्सनल केअरसाठी तरुण मुलांची गरज असल्याची माहिती मला दिली होती. काही न विचार करता पैशांच्या अत्यंत गरजेपोटी मी माझी सर्व माहिती आणि फोन नंबर तिथे नोंदवला. काहीच वेळात व्हॉट्सअपवर मेसेज आला आणि एका अलिशान हॉटेलमध्ये क्लायंटला भेटण्याचं निश्चित झालं. 2 दिवसानंतर मी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो. ते एक भव्य आणि शांत ओयो हॉटेल होतं. रेस्पिरेशनवरून चावी घेऊन मी दिलेल्या खोलीच्या दारापाशी गेलो. हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. अंगात एक वेगळा थरथराट आणि हुरहुर जाणवत होती. मी हळूच दार उघडलं आणि आत प्रवेश केला. खोलीत मंद प्रकाश होता. समोरचे एक अत्यंत देखणी अप्सरेसारखी स्त्री बसली होती. सरपातळ बांधा, गोरी पाठ आणि नजरेत एक कातील मादकता होती. त्या सिगारेटच्या धूर हवेत सोडत होत्या. त्यांच्या नशिल्या आणि बोळक्या डोळ्यात एक अनामिक ओढ स्पष्ट दिसत होती. हॅलो यंग बॉय, त्यांच्या मधाळ आवाजाने खोलीतील शांतता भेदली. त्यांच्या ओठांवर एक खट्ट्या स्मितहास्य होतं. मी काहीच बोलण्याआधी त्यांनी अगदी सहजतेने माझ्याकडे पावलं टाकली. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्या दिशेनेच येत होतं. त्यांनी मला हळुवारपणे मिठीत घेतलं. त्यांच्या रेशमी केसांमधून येणारा मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळत होता. तो एक मखमली आणि स्वप्नात अनुभव होता. माझ्या मनातले सगळे विचार आणि भीती एका क्षणात विरघळून गेली. त्यांनी मला बेडवर बसवलं आणि हळूच लाईट बंद करायला सांगितली. खोलीत आता फक्त अंधार आणि बाहेरून येणारा अस्पष्ट प्रकाश उरला होता. अंधारलेल्या खोलीत त्याच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या दिव्यासारखा मला मार्ग दाखवत होती. मी त्यांच्याजवळ सरकलो. त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर लागवी मिठास होती. मी हळूच हाताचा नाजूक हस्तस्पर्श करत त्यांच्या केसांवरून हात फिरवला. आमच्या श्वासांची लय आता एकरूप होत होती. त्यांच्या उबदार श्वासांचा गारवा आणि मान व गळ्यावरील हळूवार स्पर्श अंगावर काटे आणत होता. अंगात विजेचा प्रवाह संचारावा तशी एक वेगळीच उत्कटता आणि अस्वस्थता जाणवू लागली होती. बाहेर पावसाची हलकी सर सुरू झाली होती आणि आत त्या एकांतात 2 भावनांचा संगम होत होता. अंधारलेल्या खोलीत फक्त आमच्या श्वासांचा लयबद्ध आवाज घुमत होता. बाहेर पावसाची हलकी रिमझिम सुरू होती आणि आत खोलीत एक उबदार एकांत पसरला होता. लाईट बंद झाल्यानंतर त्या अंधारातही तिच्या डोळ्यातील ती नशिली चमक स्पष्ट दिसत होती. मी हळूच तिच्या आणखी जवळ सरकलो. तिच्या अंगातून येणारा मोगऱ्याचा सुगंध मला अधिकच बेधुंद करत होता. आमच्यातलं अंतर इतकं कमी होतं, मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. तिने मिश्किलपणे हसून माझ्या पेदा छातीवर आपला मौशार हात ठेवला. तिच्या त्या नाजूक हस्तस्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात विजेचा प्रवाह संचारावा तसा थरथराट झाला. मनातील सर्व अस्वस्थता पळून गेली होती आणि फक्त एक अनामिक ओढ शिल्लक राहिली होती. मी हळुवारपणे तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तिची एक रेशमी बट हळूच कानामागे सारली. तिने आपली नजर माझ्या नजरेत मिसळली. तिच्या नजरेतील ती कातिक मादकता पाहून माझा संयम हळूहळू सुटत चालला होता. तिने हळूच माझी कॉलर पकडली आणि मला तिच्या जवळ खेचून घेतलं. तिने त्याच्या शर्टची कॉलर हळूच पकडली आणि त्याला आपल्या इतक्या जवळ खेचलं. त्याच क्षणी फक्त त्यांच्या श्वासांचा खोलीचा आवाज गुंजत होता. आम्ही दोघंही त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेलो होतो. तिची कांचनकांती आणि मखमली त्वचा त्या अस्पष्ट प्रकाशात एखाद्या कोरेमूर्तीसारखी चमकत होती. मी तिच्या सरपातळ कमरेभोवती हात गुंतला आणि तिच्या आपल्या आलिंगनात घट्ट कवटाळलं. तिच्या कमरेभोवती त्याचा वेळका घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावरून लपून स्वतःला पूर्णपणे झोकून दिला. तिच्या ओल्या श्वासांची उष्णता माझ्या गळ्यावर जाणवत होती. तिने तिच्या नाजूक ओठांनी माझ्या गालावर आणि गळ्यावर एक हळुवार मोहर उमटवली. त्या स्पर्शाने अंगावर शहारे आली आणि हृदयाचे ठोके अधिकच वेगवान झाले. त्या एकांतात शब्दांनी पूर्ण रजा घेतली होती.
आता फक्त स्पर्शाची आणि श्वासांची भाषा जाणवत होती. तिच्या लागवी मिठासाने आणि खट्या स्वभावाने खोलीतील वातावरण एक वेगळी धुंदी निर्माण करत होतं. रात्रीच्या त्या एकांतात शब्दांनी रजा घेतली होती आणि भावनांनी संपूर्ण ताबा मिळवला होता. आम्ही दोघंही एका स्वप्नावर जगात प्रवेश करत होतो, जिथे भूतकाळ आणि भविष्याची कोणतीही चिंता नव्हती. फक्त तो क्षण आणि आमची रेशमी जवळी होती. रात्र आता अधिकच गहरी होत चालली होती. खोलीतील भयान शांततेला फक्त आमच्या वेगवान श्वासांचा आणि हृदयाच्या ठोकांचा नाद भेदत होता. बाहेर विजा कडाडत होत्या, पण आता आमच्या श्वासांची ऊब एकमेकांना सावरत होती. त्या अंधारलेल्या खोलीत सर्व मर्यादा विसरून आम्ही दोघंही प्रेमाच्या एका अशा महासागरात बुडलो, जिथेच वेळेचं भान उरलं नव्हतं. तिने आपले दोन्ही नाजूक हात माझ्या मानेभोवती घट्ट आवळले आणि मला तिच्या आणखी जवळ ओढलं. तिच्या ओल्या केसांतून मोगऱ्याचा सुगंध अधिकच तीव्रतेने दरवळत होता. तिच्या मखमली त्वचेचा तो मौशार स्पर्श मला पूर्णपणे पछाडून टाकत होता. त्याने तिला आपल्या इतक्या जवळ ओढलं होतं की तिच्या हृदयाची धडधड त्याला स्वतःच्या छातीत जाणवू लागली होती. मी हळूच तिच्या गालांना माझ्या हातात घेतलं. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर आणि नजरेतील उत्कंठा माझ्यापासून लपत नव्हती. तिची रेशमी बटं माझ्या चेहऱ्यावर रिंगाळत होती. मी हळूवारपणे तिची हनवटी वर उचलली. तिच्या मानेवर माझ्या ओठांचा उबदार स्पर्श होताच तिने एक हलका हुंकार दिला. तो स्पर्श तिच्या हृदयात खोल कोपऱ्याला स्पर्श करून गेला होता. तिच्या ओठांवरची ती हलकी लाली आणि त्याची ती बेधुंद नजर त्या रात्री वेळही आपली वाट विसरली होती. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. तिच्या ओल्या ओठांचा तो मर्याद आणि मदाळ स्पर्श मला स्वर्गापेक्षाही सुंदर सुखाची जाणीव करून देत होता. तिच्या कमरेभोवती माझा विळखा घट्ट झाला. तिच्या उबदार श्वासांची माझ्या मानेवर एक वेगळीच जादू केली होती. त्या रात्री भावनांचा असा संगम झाला होता की दोन शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. ती रात्र फक्त दोन व्यक्तींची नव्हती, तर दोन आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक साक्षीदार होती. काही 7 तासांच्या त्या बेधुंद आणि अमर्याद प्रवासानंतर जेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत शांत पडून होतो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक तृप्ततेचं आणि सुखाचं मदाळ हसू होतं. तिने आपला चेहरा माझ्या छातीवर ठेवला आणि हळूच माझे हात तिच्या हातात घेतले. तिच्या मिठीतील ती ऊब त्याच्या आयुष्यातील सर्वात थंडी पळवून लावण्यासाठी पुरेशी होती. त्या एका रात्रीने माझ्या आयुष्याला एक नवीन स्वप्न आणि सुंदर दिशा दिली होती. पैशांच्या गरजेपोटी सुरू झालेला हा प्रवास एक हळूवार आणि प्रेमाच्या बंधनात रूपांतरित झाला होता.